नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म यामधील एक्झाम्पल नंबर 3 बघतोय. व्हिडिओ पॉज करून हे एक्झाम्पल लिहून घ्या. 1 बाय 1 या ठिकाणी स्लाइड्स येत आहेत. त्यानुसार या ठिकाणी तुम्ही हे एक्झाम्पल लिहून घ्या आणि हे एक्झाम्पल लिहून घेतल्यानंतर आपण या ठिकाणी एक्झाम्पल सोडवण्यास लगेच सुरुवात करतोय. ठीक आहे. लगेच वाचन करत असताना फर्स्ट पॅरा अतिशय महत्वाचा आहे. फर्स्ट पॅरा काय सांगितलं की मेसर्स मनीष अँड नितीन अँड मेसर्स अजय अँड विजय आर टू पार्टनरशिप फर्म. या ठिकाणी दोन पार्टनरशिप फर्म आहेत. पहिली आहे मेसर्स मनीष आणि नितीन, दुसरी आहे मेसर्स अजय आणि विजय. अशा दोन फर्म या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यांनी सांगितले की कॅरिंग ऑन सिमिलर टाईप ऑफ बिझनेस. दोन्हीही फर्मचा या ठिकाणी एकसारखाच व्यवसाय आहे, बिझनेस आहे. शेअरिंग मनीष अँड नितीन 8:7. बघा या ठिकाणी रेशो दिलेला आहे, प्रॉफिट अँड लॉसचा रेशो आहे की मनीष आणि नितीन मध्ये 8 आणि 7चा रेशो आहे. म्हणजे 15 शेअर्स आहेत आणि त्या 15 शेअर्स पैकी या ठिकाणी 8 शेअर्स हे मनीषचे आहेत, 7 शेअर्स हे नितीनचे आहेत. हे समजलं पाहिजे. त्यानंतर अजय आणि विजय याचे या ठिकाणी शेअर दिलेत. अजय आणि विजय 3:2 रिस्पेक्टिव्हली. बघा या ठिकाणी अजयचा 5 पैकी 3 शेअर आहेत, विजयचे 5 पैकी 2 या ठिकाणी शेअर्स आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी पुढे म्हणलेलं आहे की बॅलन्स शीट दिलेली आहे आणि ही बॅलन्स शीट अतिशय महत्वाची आहे. बॅलन्स शीटचं वाचन करत असताना या ठिकाणी तुम्हाला उदाहरणामध्ये 2 बॅलन्स शीट दिसतील. मी या ठिकाणी मला जागा कमी आहे फळ्यावरती, म्हणून या ठिकाणी मी एकत्रच या ठिकाणी बॅलन्स शीट तयार करून दाखवली. ठीक आहे. आता या ठिकाणी पहिल्यांदा मनीष आणि नितीन तसेच अजय आणि विजय याची बॅलन्स शीट दिलेली आहे. दोघांचीही बॅलन्स शीट मी या ठिकाणी एकत्रित केलेली आहे, ती वाचन करूया. लायबिलिटी साईड या ठिकाणी पहिला पॉईंट जो आहे तो आहे क्रेडिटर्स 12,800 आणि 11,200. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 1,400 दिलेला आहे. मनीष आणि नितीनचाच आहे, अजय विजयचा नाही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. त्यानंतर बिल्स पेएबल या ठिकाणी मनीष आणि नितीनचं नाही तर अजय आणि विजयचं आहे. त्यानंतर करंट अकाउंट दिलंय, हा नवीन पॉईंट आहे. हाच नवीन पॉईंट आपल्याला शिकायचा आहे की करंट अकाउंट दिलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी आणि करंट अकाउंट हे मनीष आणि नितीनचंच आहे. ठीक आहे. मनीष आणि नितीनचं आहे 2,000 आणि 1,200. त्यानंतर कॅपिटल अकाउंट दिलंय म्हणजे भांडवल दिलेलं आहे. मनीषचं आहे 24,000, नितीनचं आहे 21,000, अजयचं आहे 22,000, विजयचं आहे 15,700. ठीक आहे. अशी लायबिलिटी साईड या ठिकाणी दिलेली आहे उदाहरणामध्ये. त्यानंतर या ठिकाणी असेट साईड आपण बघू शकतो. त्यामध्ये फ्री होल्ड लँड म्हणजे जमीन आहे तुमची आणि ही जमीन आपली संपत्ती असते, असेट आहे ती. 15,000 आणि 10,000 अशी रक्कम आहे. त्यानंतर फर्निचर याची रक्कम आहे. फर्निचरची रक्कम किती आहे सर्वांना माहिती आहे, 3,600 आणि 2,800. त्यानंतर मशिनरीची रक्कम या ठिकाणी देण्यात आलेली आहे 5,000 आणि 3,400. स्टॉक आहे, डेप्टर्स आहे, इन्व्हेस्टमेंट आहे आणि कॅश आहे. असे असेट दिलेले आहेत या ठिकाणी 5-6. ठीक आहे. आता खाली या ठिकाणी काही ऍडजस्टमेंट आहेत. त्या ऍडजस्टमेंटचं या ठिकाणी वाचन अत्यंत महत्वाचं असतं, म्हणून तर एक्झाम्पल वाचन करणं अत्यंत गरजेचं आहे. एक्झाम्पल वाचन नाही केलं तर तुम्हाला एक्झाम्पल सोडवायचं कसं हे समजत नाही. त्यामुळे ऍडजस्टमेंट नंबर 1 बघूया. असेट इज रिव्हॅल्यूड. बघा असेट इज रिव्हॅल्यूड ॲज अंडर. बघा असेटचं रिव्हॅल्युएशन करण्यात आलं, पुनर्मूल्यांकन करण्यात आलं, पुन्हा त्याची किंमत काढण्यात आली ज्यावेळी एकत्र फर्म झाली त्यावेळी. त्यामध्ये पहिला पॉईंट काय सांगितलं की स्टॉकची किंमत या ठिकाणी दोन्हीही फर्मची वेगवेगळी काढण्यात आलेली आहे. स्टॉकची ऍडजस्टमेंट आहे, स्टॉकला स्टार केलं पाहिजे, करून टाका. दोन्हीही फर्मच्या स्टॉकला या ठिकाणी मी स्टार केलेला आहे. त्यानंतर मशिनरीचं सुद्धा या ठिकाणी रिव्हॅल्युएशन करण्यात आलेलं आहे आणि मशिनरीला आपण या ठिकाणी स्टार करणार. त्यानंतर फर्निचरचं सुद्धा या ठिकाणी रिव्हॅल्युएशन करण्यात आलेलं आहे आणि फर्निचरला सुद्धा या ठिकाणी स्टार करायचं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे फ्री होल्ड लँड. आता या ठिकाणी जमिनीचं सुद्धा या ठिकाणी रिव्हॅल्युएशन करण्यात आलेलं आहे, त्याला सुद्धा या ठिकाणी आपण स्टार करणार.
आता बरेच जण म्हणतील स्टार का करायचं असतं, सर्वांना माहिती आहे ऍडजस्टमेंट आहे म्हणून स्टार करतो. आणि ऍडजस्टमेंट असेल की बॅलन्स शीट मध्ये रक्कम लिहित असताना त्याची रक्कम इनर कॉलमला लिहायची असते. ठीक आहे, ही झाली ऍडजस्टमेंट नंबर 1. ऍडजस्टमेंट नंबर 2 पाहूया. त्यांनी सांगितले प्रोव्हिजन्स टू बी मेड फॉर डाउटफुल डेब्ट्स ऑफ मेसर्स मनीष अँड नितीन फॉर ₹800 अँड ऑफ मेसर्स अजय अँड विजय ऑफ ₹1000. बघा या ठिकाणी डाउटफुल डेब्ट्स दिलेले आहे, म्हणजे आरडीडी दिलेली आहे. आणि ही आरडीडी दोन्हीही फर्मची आहे. मनीष आणि नितीन या फर्मचे ₹800, अजय आणि विजय या फर्मची ₹1000 आरडीडी दिलेली आहे. आणि आरडीडी कशावरती आकारतो, सर्वांना माहिती आहे डेप्टर्स वरती या ठिकाणी आपण आरडीडी आकारत असतो. मग डेप्टर्सला काय केलं पाहिजे, स्टार केलं पाहिजे. ठीक आहे, डेप्टर्सला या ठिकाणी स्टार करायचा. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ऍडजस्टमेंट नंबर 3, की जी त्यांनी सांगितलेली आहे क्रेडिटर्स ऑफ बोथ ऑफ द फर्म्स. दोन्हीही फर्म्स, बोथ ऑफ द फर्म म्हणजे काय, दोन्हीही फर्म्स याचं क्रेडिटर्स वेअर टू बी टेकन बाय द न्यू फर्म ॲट अ डिस्काउंट ऑफ 2.5%. बघा या ठिकाणी जे काही क्रेडिटर्स होतं, जे काही देणं होतं मालकाला, ते सर्वच्या सर्व देणं या ठिकाणी नवीन फर्मनं टेकन केलं आहे. आणि हे टेकन केलेल्या फर्मवर क्रेडिटर्सवरती 2.5% डिस्काउंट लावण्यात आलेला आहे. बघा 2.5% डिस्काउंट आहे कशावरती, क्रेडिटर्सवरती. क्रेडिटर्सला लायबिलिटी साईडला जाऊन स्टार करायचं. ठीक आहे, ऍडजस्टमेंट संपली नाही, अजून सांगितले बघा की अँड अदर लायबिलिटीज, अजून काही लायबिलिटी आहेत त्या बघा. बरं बघूया. अदर लायबिलिटीज आर पेड इन फुल बाय द रिस्पेक्टिव्ह फर्म्स. बघा त्यांनी सांगितलंय ज्या काही अदर्स आणखीन काही लायबिलिटीज आहेत त्या आपण या ठिकाणी काय केलं, फुल्ली पेड करून टाकलेल्या आहेत. पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी अदा करून टाकलेल्या आहेत, पेड करून टाकलेल्या आहेत. तसं कोणतंही देणं शिल्लक ठेवलेलं नाही. अशा या ठिकाणी आपल्याला शोधाव्या लागणार आहेत कोणकोणत्या लायबिलिटी आहेत. बघा या ठिकाणी खाली बघायचं कॅपिटल, हे कॅपिटल आपली लायबिलिटी नाही, लक्षात ठेवा. त्यानंतर करंट अकाउंट हे लायबिलिटी नाही, करंट अकाउंट हे लायबिलिटी नाही. मग या ठिकाणी राहिलं कुठलं, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि बिल्स पेएबल, दोन राहिले. म्हणजे दोन्हीच्या दोन्ही फुल्ली पेड करून टाकले, याला स्टार करा. अतिशय महत्वाचं आहे. करंट अकाउंट हे आपलं लायबिलिटी नाही, हे भांडवलाचा एक भाग आहे. कॅपिटल अकाउंट हे भांडवल आहे, लायबिलिटी नाही, लक्षात ठेवा. तर राहिल्या कोणत्या लायबिलिटी, दोन, बिल्स पेएबल आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, या दोन्हीला आपण स्टार केलं पाहिजे. का, त्यांनी सांगितलंय अदर लायबिलिटीज आर फुल्ली पेड. ठीक आहे, स्टार करून टाका. ठीक आहे, अशा प्रकारे या ठिकाणी 3 नंबरची ऍडजस्टमेंट होती. आता पुढची 4 नंबरची ऍडजस्टमेंट बघूया, की त्यांनी सांगितलंय मनीष टू टेक ओव्हर द इन्व्हेस्टमेंट ॲट ₹2400. बघा जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ना, ती इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी मनीषनं टेकन केलेली आहे. आणि मनीषनं टेकन केलेली आहे म्हणजे नंतर या ठिकाणी ऍडजस्टमेंट आहे. ऍडजस्टमेंट कशाची आहे, इन्व्हेस्टमेंटची आहे. करून टाका स्टार, इन्व्हेस्टमेंटला स्टार करा. त्यानंतर 5 नंबरला सांगितलं गुडविलचं आहे. बघा वाचून बघूया आपण, वाचल्यामुळे काय आपला वेळ वाया जात नाही, आपलं गणित समजणार आहे. द गुडविल ऑफ मेसर्स मनीष अँड नितीन इज टू बी टेकन ॲट ₹15,000 अँड दॅट ऑफ मेसर्स अजय अँड विजय ₹10,000. बघा या ठिकाणी मनीष आणि नितीन यांनी गुडविल टेकन केलंय, किती रुपयांचं, ₹15,000. ठीक आहे, त्यानंतर अजय आणि विजयने किती केले, ₹10,000 या ठिकाणी गुडविल टेकन केलेला आहे. ठीक आहे, असं गुडविलची रक्कम सांगितलेली आहे, ते आपण नंतर बघूया. गुडविलचा इफेक्ट करायचा असतो, सर्वांना माहिती. गुडविल हे आपलं काय, ॲसेट आहे. आणि शेवटची जी ऍडजस्टमेंट आहे ती अतिशय महत्वाची आहे. ती ऍडजस्टमेंट कशावरती दिली बघा, द कॅपिटल ऑफ द न्यू फर्म. बघा नवीन फर्मचं या ठिकाणी भांडवल दिलेलं आहे, कॅपिटल दिलेलं आहे. किती रुपये, इज टू बी ₹1,00,000. बघा या ठिकाणी 1,00,000 रुपयेचं नवीन फर्मचं, नवीन भागीदारांचं या ठिकाणी भांडवल देण्यात आलेलं आहे. आणि हे भांडवल कशा प्रकारे वाटलं पाहिजे याचं सुद्धा या ठिकाणी त्यांनी रेशो दिलेला आहे. मनीष, नितीन, अजय अँड विजय वॉज टू बी
इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो विच वॉज टू बी 6 20 5 20 5 20 अँड 4 20 अशा या ठिकाणी रेशो दिलेले आहेत. बघा 20 पैकी 6 शेअर हे मनीषचे आहेत, 20 पैकी 5 शेअर हे नितीनचे आहेत, 20 पैकी 5 शेअर हे अजयचे आहेत आणि 20 पैकी 4 शेअर हे विजयचे आहेत. ठीक आहे, असं या ठिकाणी त्यांनी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे नवीन फर्मच्या कॅपिटलचं. ते आपण नंतर करूया. काही यामध्ये वेगळं काही नाही, ॲडजस्टमेंट कोणतीही वेगळी नाही, फक्त करंट अकाउंट हाच नवीन मुद्दा आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी जर पुढं सोडवलं तरी चालू शकते. ठीक आहे, मी सोडवायला घेतोच आता लगेच. सर्वांनी या ठिकाणी हे जे काय आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट असेल, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असेल, बॅलन्स शीट असेल किंवा वर्किंग नोट असेल, सर्वांनी तयार करून घेतली असेल. सर्वांनी तयार करून घेतली का? हो सर, घेतले. हो सर. ठीक आहे, या ठिकाणी आता आपण लगेच सुरुवात करतोय. आता सुरुवात करत असताना एक्झाम्पलला मी सुरुवात करतोय. सर्वांना माहिती आहे सुरुवात करत असताना मी नेहमी लायबिलिटी साइड वरून सुरुवात करतो. आणि पहिला मुद्दा कोणता आहे तर क्रेडिटर्स हा पहिला मुद्दा. सर्वांना माहिती आहे क्रेडिटर्स म्हणजे काय, धनको मालक. आता बरेच जण म्हणतील याचा काय अर्थ सांगत बसतात, तर तुमच्या या ठिकाणी पाठांतर होऊन जावं, तुम्हाला हा क्रेडिटर्सचा मुद्दा समजून जावा. परत विचारलं कोणी क्रेडिटर्स काय आहे, लायबिलिटी का असेल, लायबिलिटी आहे. ठीक आहे का, कारण की तो एक धनको आहे, मालक आहे, आणि मालकाला आपण नेहमी काय असतो, देणं असतो. आणि देणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहून टाका क्रेडिटर्स. रक्कम सुरुवातीला सर्वांना माहिती आहे फर्म नंबर 1 मनीष आणि नितीन याचीच रक्कम विचारामध्ये घ्यायची. त्यानंतर अजय आणि विजय या 2 नंबरच्या फर्मची रक्कम नंतर विचारामध्ये घ्यायची. सुरुवातीला मनीष आणि नितीन याची रक्कम किती आहे, क्रेडिटरची रक्कम बघू शकता 12,800 रुपये. 12,800 रुपये लिहून टाका. क्रेडिटर्स 12,800 रुपये रक्कम इनर कॉलमला लिहिलेली आहे. ठीक आहे, आता त्यानंतर या ठिकाणी ऍडजस्टमेंट आपण बघणार आहे, कारण की इनरला रक्कम लिहिली तिथं स्टार केलं होतं. ऍडजस्टमेंट नंबर या ठिकाणी 3 नंबरचे आहे. बघूया काय सांगितलंय की द क्रेडिटर्स ऑफ बोथ ऑफ द फर्म्स वेअर टू बी टेकन बाय द न्यू फर्म ॲट अ डिस्काउंट ऑफ 2.5%. बघा क्रेडिटर्स वरती या ठिकाणी डिस्काउंट देण्यात आलेला आहे. किती, 2.5%, 2.5%. आणि डिस्काउंट आपण लायबिलिटी मधून काय करतो, लेस करतो. बघा लायबिलिटी आपली कमी झाली म्हणजे काय केलं पाहिजे, लेस करून टाका. लेस 2.5%. आता या ठिकाणी मला 12,800 वरती 2.5% या ठिकाणी डिस्काउंट काढून दाखवायचं आहे. किती येतोय सांगा. सर्वांना माहिती आहे कसं काढायचं, ते समजत नसेल तर मी सांगतो. या ठिकाणी सर्वांना माहिती आहे बघा. सांगा सर. हा सांगा. ठीक आहे, मग या ठिकाणी 2 शून्य मी घालवले, राहिले किती, 128. 128 गुणिले 2.5%. पॉईंटचा नंतर आपण विचार करूया. 128 गुणिले 25 गुणाकार करून मला सांगा. 128 गुणिले 25 गुणाकार करून मला उत्तर सांगा फक्त. जमतोय का गुणाकार? 128 गुणिले 25 3,200. अगदी बरोबर आहे. 200. बघा या ठिकाणी 3,200 आलं. आता एवढंच लक्षात ठेवायचं, पॉईंट किती घर एक आहे, किती घर पॉईंट आहे, 5च्या अगोदर म्हणजे एकच घर पॉईंट होता. म्हणून आपण काय करायचं, हे जे उत्तर आले ना त्याच्या फक्त एक घर पुढे येऊन पॉईंट द्यायचं.
म्हणजे किती आलं 320.0. म्हणजे उत्तर किती आहे 320 हे उत्तर आहे. लक्षात ठेवा. आपण काय केलं पुन्हा एकदा सांगतो. 112,800 रुपये होते, त्याचे मी 2 शून्य घालवले आणि 128 गुणिले 2.5 न करता 128 गुणिले 25 केलं. उत्तर आपलं 3,200 आलं. 3,200. या ठिकाणी एवढाच विचार करायचा की पॉईंट किती घर होता, एकच घर पुढे होता, 5च्या पुढे होता. मग उत्तरामध्ये सुद्धा एक घर पुढे सरकून आपण या ठिकाणी काय दिला पॉईंट दिला, म्हणजे 320.0 म्हणजे उत्तर किती आलं 320. बघा या ठिकाणी 12,800 मधून 320 वजा करायचे आहेत. वजा बाकी मला या ठिकाणी सांगायची आहे किती येते. जरा फास्टली घ्या. या ठिकाणी वजाबाकी सांगायची आहे. जमत नसेल वजाबाकी तर मग अवघड आहे. 12,480. 12,400. 12,480. अगदी बरोबर आहे. बघा या ठिकाणी हे झालं आपलं मनीष आणि नितीनचं. आता आपल्याला बघायचं अजय आणि विजयचं. इनर कॉलमलाच वजाबाकी मी लिहिली. आता अजय आणि विजयची क्रेडिटरची रक्कम किती होती 11,200 ऍड 11,200. ठीक आहे. इनरलाच रक्कम का लिहिली कारण की त्याच्यावरती सुद्धा या ठिकाणी डिस्काउंट आकारायचं आहे. आपण एकत्र करून या ठिकाणी जर डिस्काउंट आकारला असता तर रिव्हॅल्युएशन अकाउंटला दुसरा इफेक्ट करायचा आहे. तो अजून करायचा आहे, तो वेगवेगळा करायचा आहे. त्यामुळे तो इफेक्ट वेगवेगळा करायला आपल्याला परत प्रॉब्लेम झाला असतो. म्हणून आपण या ठिकाणी वेगवेगळी रक्कम घेतोय. मनीष आणि नितीन, अजय आणि विजय. बघा आता क्रेडिटर्स कंसामध्ये अजय विजय 11,200. याच्यावरची सुद्धा 2.5% डिस्काउंट आकारायचा आहे. डिस्काउंट आपण लायबिलिटी मधून लेस करतो. लेस आता 11,200 वरती 2.5% काढून दाखवा किती येते तुम्ही सांगा. तर मी सांगितलं या पद्धतीने, तुम्ही सांगा करून मला या ठिकाणी किती येते. कॅल्सीचा वगैरे वापर करू नका, मॅन्युअलीच करून तुम्ही सांगा मला किती येते. या ठिकाणी उत्तर किती येतंय 11,200 वरती 2.5%, 2 शून्य घालवायचे. 112 गुणिले 25, 112 गुणिले 25 2,800 उत्तर येते गुणाकार. हो सर 2,800. आणि त्या 2,800चा 1 शून्य का घालवतो, पॉईंट होता 2.5 होतं, 1 पॉईंट घालवायचा म्हणजे 280 रुपये हे आपलं उत्तर येते. 280 रुपये उत्तर लिहून टाका. 280 या ठिकाणी 280 रुपये हे आलं आपलं. आता या ठिकाणी वजाबाकी ही केली पाहिजे लगेच. 12,480 अधिक 11,200 मायनस 280. या ठिकाणी उत्तर येते 23,400. तुम्ही बराचसा वेळ लावताय, तुम्ही नंतर करत बसा. 23,400 वजाबाकी आउटर लिहून टाका. 12,480 मध्ये 11,200 अधिक केले आणि त्यामधून 280 वजा केले, 23,400 हे उत्तर आलं. ठीक आहे. ऍडजस्टमेंट नंबर 3 चा डबल इफेक्ट करायचा आलेला आहे, सर्वांना माहिती आहे. लायबिलिटी आपली कमी झाली, आपली लायबिलिटी कमी झाली, आपला फायदा आहे. आपलं देणं कर्ज कमी झालं तो आपला काय असतो फायदा असतो. आणि फायदा म्हणलं रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहून टाका बाय क्रेडिटर्स 320 आणि 280. 320 आणि 280. ठीक आहे. ऍडजस्टमेंट नंबर 3 या ठिकाणी निम्मी संपलेली आहे. ऍडजस्टमेंट नंबर 3 निम्मी संपलेली आहे. नंतर राहिले बघू आपण. ठीक आहे. पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण बघतोय. क्रेडिटर्स हा पॉईंट संपला. पुढचा आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे आपलं देणं आहे.
खर्चाच्या संदर्भात आउटस्टँडिंग असेल तर देणं असतं, आणि देणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. रक्कम इनर कॉलमला किती आहे? 1400. फक्त आणि मनीष आणि नितीनचीच रक्कम आहे 1400. ठीक आहे. ऍडजस्टमेंट नंबर 3 संपते. अजून एक मुद्दा आहे त्याच्यावर. ऍडजस्टमेंट नंबर 3 काय सांगितले बघा, की अदर लायबिलिटीज. क्रेडिटर्स मध्ये सांगितलं होतं अदर लायबिलिटीज आर पेड इन अ फुल बाय द रिस्पेक्टिव्ह फर्म. बघा, ज्या काही तुमच्या लायबिलिटी होतं, अदर्स लायबिलिटी होत्या, त्या या ठिकाणी फुल्ली पेड करून टाकण्यात आलेल्या आहेत. म्हणजे पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी त्याचे पैसे आपण देऊन टाकलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला आता देऊन टाकले म्हटल्यानंतर काय केलं पाहिजे? आपली लायबिलिटी कमी झाली, इफेक्ट केला पाहिजे. लेस पेड फुल्ली म्हणलं, फुल्ली म्हणजे सगळंच्या सगळं किती रुपये? 1400. आउटरला वजाबाकी 0 येणार आहे. संपला विषय. ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. या ठिकाणी बरेच जण म्हणतील की लायबिलिटी आपली काय झाली? कमी झाली. याचा इफेक्ट आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटला केला पाहिजे. आपला तो फायदा आहे नाही. बघा, या ठिकाणी आपली लायबिलिटी पेड केल्यानंतर आपल्याकडून काय गेलं? पैसे गेले. आपण वर्किंग नोट तयार केलेली आहे, हे लक्षात ठेवा. ज्यावेळी आपण एखादी गोष्ट पेड करतो त्यावेळी आपल्याकडून काय जातं? पैसे जातात. आणि पैसे गेले की कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला दुसरा इफेक्ट करून टाका. बाय आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 1400. संपला विषय. आता पुढचा इफेक्ट घेऊया लगेच. पुढचा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस झालं. पुढचा पॉईंट बिल्स पेएबल म्हणजे काय? देणं. आणि देणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहून टाका. रक्कम इनर कॉलमला मनीष आणि नितीनची रक्कम नाही, अजय आणि विजयची आहे 1000 रुपये. तेवढीच येणार आहे आपण विचारामध्ये 1000 रुपये. आता आतल्या कॉलम मध्ये काय लिहिलं? ऍडजस्टमेंट 3 नंबरची संपवायची आहे. त्यांनी काय सांगितलं होतं की अदर लायबिलिटीज आर पेड इन फुल बाय द रिस्पेक्टिव्ह फर्म्स. ज्या काही अदर लायबिलिटीज होत्या ना, त्या सगळ्या फुल्ली पेड करून टाकल्या असं म्हटलंय त्यांनी. क्रेडिटर सोडून कॅपिटल अकाउंट, करंट अकाउंट हे आपलं लायबिलिटी नाही, ते भांडवलाचा एक भाग आहे. मग ठीक आहे, क्रेडिटर सोडून मग राहिलं कोण? बिल्स पेएबल आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस केला. आता बिल्स पेएबल बघतोय. फुल्ली पेड म्हणले, फुल्ली म्हणजे पूर्णच्या पूर्ण पेड केलं. आपली लायबिलिटी सगळीच्या सगळी कमी झाली की लेस करतो. करा. लेस पेड 1000, आउटरला 0. ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. आपली लायबिलिटी कमी झाली, तो आपला फायदा आहे. ठीक आहे, फायदा आहे, पण इकडे आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटला लिहित नाही. आपल्याकडून काय गेलं? क्रेडिटरचं काय केलं? त्या ठिकाणी डिस्काउंट होता, कॅशचा काय संबंध नव्हता. या ठिकाणी आपण आता जो विचार करतोय तो कॅश संदर्भात आहे. आपण आपली लायबिलिटी पेड केली, आपल्याकडून काय गेले? पैसे गेले की वर्किंग नोट मध्ये कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहून टाका. बाय बिल्स पेएबल 1000 रुपये. संपला. ऍडजस्टमेंट नंबर 3 या ठिकाणी संपलेली आहे. ठीक आहे. आणि बिल्स पेएबल हा सुद्धा मुद्दा आपल्या या ठिकाणी संपलेला. आता पुढचा पॉईंट कोणता आहे? करंट अकाउंटचा मुद्दा आहे. करंट अकाउंटचा पॉईंट आहे, सर्वांना माहिती आहे. करंट अकाउंट हे भांडवलाच्या संबंधित आहे. जो काही फरक या ठिकाणी शिल्लक होता तो करंट अकाउंटला ट्रान्सफर केला होता. हा करंट अकाउंटचा जो काही हिस्सा असेल तो भांडवलाचा एक भाग असतो. आणि भांडवलाचा एक भाग म्हटल्यानंतर आपण कॅपिटल अकाउंट तयार केलाय. कॅपिटल अकाउंटचा कोणता बॅलन्स असतो? क्रेडिट. लायबिलिटीचा कोणता बॅलन्स असतो?
क्रेडिट लिहून टाका क्रेडिट साईडला. बाय करंट अकाउंट, बाय करंट अकाउंट मनीष आणि नितीनचीच फक्त रक्कम आहे, अजय आणि विजयची रक्कम नाही. लिहून टाका 2000 आणि 1200. मनीषच्या कॉलम मध्ये 2000, नितीनच्या कॉलम मध्ये 1200, अजयला डॅश विजयला डॅश. ठीक आहे. पुढचा पॉइंट आपण बघूया. करंट अकाउंट संपलं. कॅपिटल 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 म्हणजे भांडवल, आणि भांडवलाचा आपण या ठिकाणी अकाउंट तयार केलंय. आणि कॅपिटल कोणता बॅलन्स असतो, लायबिलिटीचा कोणता बॅलन्स असतो, क्रेडिट. आणि क्रेडिट म्हणलं की क्रेडिट साईडला यायचं कॅपिटल अकाउंटच्या. बाय बॅलन्स, बाय बॅलन्स बीडी, बाय बॅलन्स बीडी 24,000 21,000 लिहून टाका पहिल्यांदा टाकमा लगेच. चोवीस हजार, 21,000, त्यानंतर 22,000 आणि 15,600 असं या ठिकाणी 4 कॉलम मध्ये आपण बाय बॅलन्स बीडी मध्ये रक्कम लिहिलेली आहे कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. या ठिकाणी लायबिलिटी साइड आपली सगळीच्या सगळी संपली. आता म्हटल्यानंतर असेट साइड बघूया लगेच. पहिला पॉइंट फ्री होल्ड लँड. फ्री होल्ड लँड, लँड म्हणजे जमीन, आणि जमीन कोणाच्या मालकीची असते, आपल्या मालकीची असते. आपलं ते असेट आहे. जावा बॅलन्स शीटच्या असेट साइडला. लँड पहिल्यांदा विचार करत असताना मनीष आणि नितीनचाच करायचा, त्यानंतर अजय विजय. किती रक्कम आहे, 15,000 रुपये रक्कम आहे. लिहून टाका. स्टार केले ना, स्टार केले म्हणजे ऍडजस्टमेंट असणार आहे. ऍडजस्टमेंट बघा, ऍडजस्टमेंट नंबर 1. ऍडजस्टमेंट नंबर 1 मध्ये काय सांगितलं की असेटचं रिव्हॅल्युएशन करण्यात आलं, पुनर्मूल्यांकन करण्यात आलं, आणि त्यामध्ये लँडची बिल्डिंग, जमिनीची बिल्डिंग या ठिकाणी मनीष आणि नितीनची बघायची. किती आहे, 19,000 आहे. किती आहे, 19,000. या ठिकाणी आपल्याला काय केलं पाहिजे, 19,000 हे उत्तर आलं पाहिजे. लक्षात ठेवा, 19,000 हे उत्तर आलं पाहिजे. 19,000 उत्तर येण्यासाठी आपल्याला रक्कम काय करावी लागेल, 15,000 दिसते. 19,000 रुपये खरी रक्कम आहे, दिसताना दिसते 15,000. काय केलं पाहिजे, 4,000 रुपयानं वाढवलं पाहिजे. त्यावेळी 19,000 रुपये उत्तर येणार आहे. रिव्हॅल्युएशनचं उत्तर आलं पाहिजे. लक्षात ठेवा, 19,000 उत्तर येण्यासाठी आपल्याला ऍड ऍप्रिसिएशन करावं लागणार आहे. ऍड ऍप्रिसिएशन किती रुपये, 4,000 रुपये. बघा 15,000 अधिक 4,000 उत्तर 19,000 आलं का, येस आलं. कोणाचं, मनीष आणि नितीनचं झालं. याचा दुसरा इफेक्ट केला पाहिजे. इफेक्ट करत असताना सर्वांना माहिती आहे बघा, आपलं असेट वाढलं, आपलं असेट वाढलं तो आपला काय फायदा आहे का, संपत्ती वाढली म्हणजे हा आपला फायदाच असतो. आणि रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहून टाका. बाय लँड, फ्री होल्ड लँड, मनीष आणि नितीनची रक्कम आहे 4,000 रुपये. लिहून टाका 4,000 रुपये. ठीक. आता अजय आणि विजयचं बघूया. अजय विजयची रक्कम किती आहे, 10,000 रुपये. किती आहे, 10,000 रुपये. लिहून टाका खाली. आता बरेच जण म्हणतील तुम्ही एकत्र का केलं नाही, कंसामध्ये लिहायचं फ्री होल्ड लँड, कंसामध्ये अजय विजय लिहा. ठीक आहे, म्हणजे लक्षामध्ये येईल. इनरला 10,000 रुपये. आता का असं, तर उत्तर आपलं तेवढं काढायचे. लक्षात ठेवा, उत्तर काढण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून एकत्र केलं नाही. मनीष आणि नितीनचं वेगळं केलं तुम्हाला पण सोपं जाईल, अजय आणि विजयचं वेगळं केलं तुम्हाला सोपं जाणार आहे. म्हणून बघा, लँडची रक्कम ही 10,000 रुपये आहे. आणि या ठिकाणी ऍडजस्टमेंट नंबर 1 बघत असताना अजय आणि विजयची फ्री होल्ड लँडची रक्कम या ठिकाणी 15,000 रुपये दिसते. म्हणजे 15,000 रुपयेचं रिव्हॅल्युएशन करून रक्कम आलेली आहे. 15,000 रुपये हे उत्तर असणार आहे. या ठिकाणी 15,000 रुपये उत्तर असणार आहे. बघा, उत्तर येण्यासाठी 15,000 रुपये उत्तर येण्यासाठी आपल्याला 5,000 रुपये वाढवले पाहिजे.
वाढवले पाहिजेत म्हणजे ऍप्रिसिएशन आहे, ऍड ऍप्रिसिएशन करून टाक. 10,000 अधिक 5,000 बेरीज आउटरला 15,000 येते. 15,000 जर येत असेल तर आपलं एकदम बरोबर आहे. ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात. आपली संपत्ती, आपलं असेट या ठिकाणी वाढलं, आपला फायदा आहे. फायदा म्हणलं रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला अजय आणि विजयच्या कॉलम मध्ये 5,000 रुपये, 5,000 रुपये. ठीक आहे, हे वेगळं का लिहितो हे तर समजत असेल तुम्हाला. मनीष आणि नितीनची रक्कम वेगळी लिहायची असते रिव्हॅल्युएशनला, अजय आणि विजयची रक्कम वेगळी लिहायची असते. ठीक आहे, हा मुद्दा आपला संपला. फ्री होल्ड. त्यानंतर आहे फर्निचर. फर्निचर मध्ये बरीचशा वस्तू येतात, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितले काय काय येतं. खुर्ची असेल, टेबल असेल. ठीक आहे, मग हे सर्व काय आपल्या मालकीचं आहे, आपलं ते असेट आहे. लिहून टाका बॅलन्स शीटच्या असेट साईडला. फर्निचर कंसामध्ये मनीष आणि नितीन, मनीष आणि नितीन. आता या ठिकाणी मनीष आणि नितीनची रक्कम किती आहे? 3,000, 3,600 रुपये. इनरला लिहून टाका. ऍडजस्टमेंट नंबर 1. ऍडजस्टमेंट नंबर 1 काय सांगितले? रिव्हॅल्युएशन करण्यात आलं असेट्स, पुनर्मूल्यांकन. त्यामध्ये फर्निचरची रक्कम ही मनीष आणि नितीनची किती आहे? 4,000 रुपये. किती आहे? 4,000 रुपये. म्हणजे 4,000 रुपये हे आपलं उत्तर आलं पाहिजे. सर्वांना माहिती. मग काय केलं पाहिजे? 3,700 होतं, झालं 4,000 म्हणजे वाढलं. वाढलं म्हणलं की ऍड ऍप्रिसिएशन. ₹400 ऍड ऍप्रिसिएशन 400 रुपये. 3,700 अधिक 400 आउटरला किती येणार? 4,000. 4,000 हे उत्तर आलं. ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट असतात बघा. आपलं असेट वाढलं, आपली संपत्ती वाढली, आपला फायदा आहे. आणि फायदा म्हणलं की रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय फर्निचर. मनीष आणि नितीनच्या कॉलम मध्ये 400 रुपये, 400 रुपये. हे झालं मनीष नितीन. आता आहे अजय विजय. अजय विजयची रक्कम किती आहे? 2,800. लिहून टाका. फर्निचर लिहून टाका 2,800. परंतु कंसामध्ये लिहायला विसरायचं नाही, अजय आणि विजय लिहायला विसरायचं नाही. फर्निचर कंसामध्ये AV, अजय आणि विजय 2,800. आता या ठिकाणी ऍडजस्टमेंट नंबर 1च लागू होते. फर्निचर याचं रिव्हॅल्युएशन करण्यात आलं. अजय आणि विजयचं किती रिव्हॅल्युएशन दिसते आपल्याला? या ठिकाणी 5,000 रुपये. किती दिसते? 5,000 रुपयेचं रिव्हॅल्युएशन दिसते. या ठिकाणी बघा 5,000 हे आपलं उत्तर आलं पाहिजे. 2,800 रुपयांची रक्कम ही 5,000 झाली म्हणजे रक्कम वाढली. वाढली म्हणलं की ऍड ऍप्रिसिएशन. 2,200 बघा. 2,800 अधिक 2,200 5,000 रुपये उत्तर येते. 5,000 हे उत्तर आलं पाहिजे रिव्हॅल्युएशन मध्ये. ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात. आपली संपत्ती वाढली. वाढली म्हणलं की आपला तो काय असतो? फायदा. आणि फायदा म्हणलं की रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला अजय आणि विजयच्या कॉलम मध्ये 2,200. आपण या ठिकाणी इफेक्ट केला रिव्हॅल्युएशन अकाउंटला. फर्निचरचा पॉईंट संपलेला आहे मगाशी. त्या ठिकाणी मी टिक मार्क करतो. आता पुढचा मुद्दा आहे मशनरी. मशनरी म्हणजे यंत्रसामग्री. ही आपल्या मालकीची आहे. आपलं ते काय आहे? असेट आहे. लिहून टाका असेट साईडला. मशनरी कंसामध्ये मनीष आणि नितीन. रक्कम इनर कॉलमला किती? 5,000. 5,000 रुपये रक्कम. ठीक आहे, ऍडजस्टमेंट नंबर 1च लागू होते रिव्हॅल्युएशनची, पुनर्मूल्यांकनाची. त्या ठिकाणी मशनरीची किंमत मनीष आणि नितीन याची रक्कम या ठिकाणी 4,700 रुपये. म्हणजे उत्तर आपलं 4,700 रुपये आलं पाहिजे. मी आउटरला लिहून ठेवतो 4,600. मला सांगा 5,000 रुपये रक्कम होती आणि 4,600 झाले म्हणजे आपलं असेट काय झालं? कमी झालं. आपलं असेट कमी झालं. असेट कमी झालं की लेस डेप्रिसिएशन. लेस डेप्रिसिएशन.
400 लेस डेप्रिसिएशन 400 बघा आपलं असेट कमी झालं बघू शकता 5,000 400 वजा केले आउटरला बेरीज किती येणार आहे वजाबाकी किती येणार आहे 4,600 4,600 उत्तर आलं पाहिजे ऍडजस्टमेंट मध्ये दिलंय म्हणून रिव्हॅल्युएशनची रक्कमच उत्तर आलं पाहिजे ठीक आहे ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात आपली संपत्ती आपलं असेट कमी झालं म्हणजे लॉस लॉस म्हणलं रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू मशिनरी 400 मनीष आणि नितीनच्या कॉलम मध्ये आता अजय आणि विजयची रक्कम आपण विचारामध्ये घेऊया मशिनरी किती आहे 3,400 लिहून टाका मशिनरी कंसामध्ये अजय विजय इनरला ऍडजस्टमेंट नंबर 1 लागू होते मशिनरीचं रिव्हॅल्युएशन केलं अजय आणि विजयची रक्कम या ठिकाणी त्यांनी सांगितली 3,000 किती सांगितलंय 3,000 हे 3,000 बरोबर की 3,000 इनरला 3,400 आलं पाहिजे ना ठीक आहे बघा या ठिकाणी मशिनरीची अजय आणि विजयची रक्कम जी आहे बॅलन्स शीट मध्ये 3,400 आता ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलंय की मशिनरीचं रिव्हॅल्युएशन केलं अजय आणि विजयचं त्याचं उत्तर आहे 3,000 या ठिकाणी आपण लिहूया उत्तर 3,000 3,400 वरून 3,000 वर रक्कम आली मशिनरीची तुमचं संपत्ती कमी झाली की लेस डेप्रिसिएशन लेस डेप्रिसिएशन 400 3,400 मधून वजा 400 वजा बाकी आउटरला 3,000 हे उत्तर येते रिव्हॅल्युएशन अमाऊंटची जुळते म्हणजे बरोबर आहे ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात आपली संपत्ती कमी झालं आपलं असेट कमी झालं लॉस म्हणलं रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला अजय आणि विजयच्या कॉलम मध्ये 400 ठीक आहे हा पॉइंट संपला पुढचा पॉइंट आहे स्टॉक म्हणजे शिल्लक वस्तू ह्या आपल्या मालकीच्या असतात आपलं जे संपत्ती आणि संपत्ती म्हणलं की असेटला लिहून टाका स्टॉक रक्कम कंसामध्ये अगोदर लिहा मनीष आणि नितीन रक्कम पहिल्यांदा पहिल्या फर्मची विचारामध्ये घ्यायची मनीष आणि नितीनची किती आहे 11,800 लिहून टाका स्टॉक 11,800 ऍडजस्टमेंट नंबर 1च लागू होते ऍडजस्टमेंट नंबर आता संपते 1 नंबरचे स्टॉकचं मनीचं रिव्हॅल्युएशन किती आहे 11,400 उत्तर आहे म्हणजे 11,400 उत्तर आलं पाहिजे सर्वांना माहिती आहे बघा सर्वांना माहिती आहे या ठिकाणी 11,800 वरून आपलं या ठिकाणी 11,400 रक्कम झाली स्टॉकची म्हणजे कमी झाली आपलं संपत्ती कमी झाली की आपण काय करतो लेस डेप्रिसिएशन लेस डेप्रिसिएशन 400 11,800 मधून 400 वजा केले आउटरला या ठिकाणी उत्तर येते आपलं 11,400 ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात सर्वांना माहिती आहे आपली संपत्ती आपलं असेट कमी झालं लॉस म्हणलं की रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला लिहून टाका ₹400 ठीक आहे आता पुढचा पॉइंट काय स्टॉकचाच आहे अजय आणि विजय लिहून टाका अजय आणि विजयची रक्कम किती आहे 13,400 लिहून टाका स्टॉक कंसामध्ये अजय विजय इनरला रक्कम 13,400 ऍडजस्टमेंट नंबर 1 आता संपते अजय आणि विजयचं रिव्हॅल्युएशन जे आहे स्टॉकचं ते आहे 12,400 बघा 12,400 हे उत्तर आलं पाहिजे सर्वांना माहिती 13,400 वरून 12,400 रक्कम झाली कमी झालं असेल की आपण काय करतो लेस डेप्रिसिएशन
1000. 1000 अगदी बरोबर आहे, लिहून टाका. ऍडजस्टमेंटचा दुसरा इफेक्ट करायचा आहे. बघा दुसरा इफेक्ट करायचा आहे. आपली संपत्ती, आपलं असेट कमी झालं, लॉस. लॉस म्हणजे की रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला अजय आणि विजयच्या कॉलम मध्ये 1000 रुपये संपलं. या ठिकाणी ऍडजस्टमेंट नंबर 1 संपलेली आहे. मी या ठिकाणी पूर्णच टाकलं, संपला मुद्दा. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे डेप्टर्स. काय आहे? डेप्टर्स. डेप्टर्स म्हणजे ग्राहक, आणि ग्राहकाकडून नेहमी पैसे येणं असतात. आणि येणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहून टाका. पहिल्यांदा मनीष आणि नितीन या ठिकाणी कन्फ्युज बरेच जण होणार. मनीष आणि नितीनची रक्कम अगोदर लिहावीच लागणार आहे. ठीक आहे, मनीष आणि नितीनची रक्कम जी डेप्टरची आहे ती किती आहे? 14,200. 14,200 इनरला लिहून टाक. ऍडजस्टमेंट नंबर 2 संपते. ऍडजस्टमेंट नंबर 2 काय आहे बघा, की प्रोव्हिजन टू बी मेड फॉर डाउटफुल डेब्ट्स ऑफ मेसर्स मनीष अँड नितीन फॉर ₹800. बघा मनीष आणि नितीनचं डाउटफुल डेब्ट्स म्हणजे आरडीडी देण्यात आलेली आहे. किती रुपये? 800 रुपये. आरडीडी नेहमी काय करतो? लेस वजा करतो. करून टाका. लेस आरडीडी 14,200 मधून 800 रुपये गेले, वजा बाकी सांगा किती येते? 13,600. 13,600 अगदी बरोबर आहे, लिहून टाका. बघा 14,200 रुपये आपलं डेप्टर्स होतं, त्यामधून आरडीडी वजा केली. आरडीडी हा आपला लॉस आहे. आरडीडी हा आपला लॉस आहे. लॉस म्हणलं डिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला लिहून टाका. इथं फक्त आपण डेप्टर्स लिहित नाही, मी पुन्हा एकदा सांगतो, इथं डेप्टर्स लिहित नाही. इथं काय लिहायचं? आरडीडी लिहायचं. मनीष आणि नितीनचं किती आहे? 800 रुपये लिहून टाकलं. आता अजय आणि विजयचं डेप्टर्स बघूया. अजय आणि विजयचं डेप्टर्स किती आहे? 13,000 रुपये डेप्टर्स आहे, लिहून टाका. डेप्टर्स हे असेट आहे म्हणून तिथं लिहिलं. डेप्टर्स कंसामध्ये अजय विजय, इनरला रक्कम 13,000. ऍडजस्टमेंट नंबर 2 संपली. काय सांगते बघा, प्रोव्हिजन टू बी मेड फॉर डाउटफुल डेब्ट्स ऑफ मेसर्स अजय आणि विजय ₹1000. बघा या ठिकाणी डाउटफुल डेब्ट्स दिलेला आहे. अजय आणि विजयचा किती रुपये? 1,000 रुपये. डाउटफुल डेब्ट्स म्हणजे आरडीडी, आणि आरडीडी आपण नेहमी काय करतो? लेस करून टाका. लेस सांगू शकतोय, वजाबाकी कोणीही सांगू शकतोय. किती येते वजाबाकी? साधी सोपी. 12,000. बरोबर आहे. दुसरा इफेक्ट केला पाहिजे. 1,000 रुपये आरडीडी आहे. आरडीडी आपला लॉस आहे. लॉस म्हणलं की रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला अजय आणि विजयच्या कॉलम मध्ये, अजय आणि विजयच्या कॉलम मध्ये 1,000 रुपये. ऍडजस्टमेंट नंबर 2 संपली. संपली की मी या ठिकाणी डॅशच मारतो. ठीक आहे, पुढचा पॉइंट, सेकंड लास्ट पॉइंट आहे इन्व्हेस्टमेंट. आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक, आणि गुंतवणूक नेहमी येणं असते. आणि येणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहून टाका. इन्व्हेस्टमेंट रक्कम एकाचीच आहे, मनीष आणि नितीनचीच आहे. अजय आणि विजयची इन्व्हेस्टमेंटची रक्कम नाही, मनीष आणि नितीनचीच आहे. किती रुपये रक्कम आहे बघू शकता? 3,000 रुपये. इनरला रक्कम, इनरला 3,000. ऍडजस्टमेंट नंबर 4 इथं संपते. ऍडजस्टमेंट नंबर 4 लगेच संपते. काय सांगितले बघा, मनीष टू टेक ओव्हर द इन्व्हेस्टमेंट ॲट ₹2,400. मनीष नावाचा पार्टनर आहे, भागीदार आहे, त्यानं ह्या ठिकाणी ही इन्व्हेस्टमेंट, हे असेट टेकन ओव्हर केलं. टेकन ओव्हर आपण नेहमी काय करतो? लेस करतो. करून टाका. टेकन ओव्हर बाय मनीष, टेकन ओव्हर बाय मनीष
सगळीच्या सगळी रक्कम टाकायची. इथं दिले 2400 रुपये रक्कम, परंतु सगळीच्या सगळी रक्कम टाकायची. मी तुम्हाला सांगतो नक्की काय फॉल्ट आहे. रक्कम टाकत असताना सगळीच्या सगळी रक्कम म्हणजे किती येणार आहे? 3000 रुपये रक्कम. कन्फ्युजन करून घेऊ नका, तुम्हाला या ठिकाणी सांगतो लगेच. बघा, रुपयाची गुंतवणूक होती, जरा ऐकून घ्या. 3000 रुपयाची गुंतवणूक आहे इन्व्हेस्टमेंट. ती गुंतवणूक माझी मनीष आणि नितीनच्या फर्मची आहे. आणि नवीन फर्म होत असताना मी काय केलं की मी मनीष आहे समजा, मी काय केलं की ठीक आहे, मी घेतो ती इन्व्हेस्टमेंट, मी गुंतवणूक असे त्या ठिकाणी स्वीकारतो, मला पाहिजे ती गुंतवणूक. पण किती रुपयाला? 2400 रुपये. 3000 रुपयाची गुंतवणूक मी घेतली कितीला? 2400 रुपयाला. या ठिकाणी 600 रुपयाचा लॉस झालाय. हा लॉस आपण या ठिकाणी कुठे मानतो? रिव्हॅल्युएशन अकाउंटला. 600 रुपयाचा लॉस. ज्यावेळी आपण सोल्डचं या ठिकाणी गणित बघितलं मागच्या वेळी, फर्निचर सोल्ड केलं होतं, त्याच प्रकारची या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट होती 3000ची, त्यापैकी मिळालं 2400 रुपये. 600 रुपयाचा लॉस आहे. असेटला वजा करताना सगळीच्या सगळी रक्कम वजा करायची. इन्व्हेस्टमेंट काहीही शिल्लक राहत नाही टेकन केल्यानंतर. टेकन केल्यानंतर काही इन्व्हेस्टमेंट राहत नाही, असेट राहत नाही. 3000 वजा करायचे. 3000 मधून 3000 गेले, राहिले किती? 0. आता आपण तोंडी करायचं. 3000 मधून ह्या ऍडजस्टमेंट मध्ये 2400 वजा करायचे. सांगा मला किती रुपयाचा लॉस झाला? 600 रुपयांचा काय झाला? लॉस झाला. 600 रुपये. बरोबर आहे, 600 रुपये. हा 600 रुपयाचा लॉस आहे. लॉस म्हणलं की रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला लिहून टाका. टू इन्व्हेस्टमेंट मनीच्या कॉलम मध्ये या ठिकाणी लिहायचे 600 रुपये. मनीष आणि नितीन एकच आहे. अजून दुसरा इफेक्ट झालेला नाही बाळांनो. टेकन ओव्हरचा दुसरा इफेक्ट झाला नाही. हा लॉसचा केला आपण. अशा वेळी काय होतं? 3 इफेक्ट होतात. बघा, 3000चा एक इफेक्ट झाला, 600 रुपयाचा एक इफेक्ट झाला, पण 2400 रुपयाचा या ठिकाणी इफेक्ट झालेला नाही. ठीक आहे, इफेक्ट झालेला नाही. याचा इफेक्ट करावा लागतो. याचा इफेक्ट करणं अत्यंत गरजेचं आहे, केलाच पाहिजे. बघा, असेट टेकन केल्यानंतर मी फॉर्मॅटमध्ये सांगितले, लायबिलिटी टेकन केली, कॅपिटलमध्ये समाविष्ट म्हणजे क्रेडिट साईडला. लायबिलिटीचा बॅलन्स क्रेडिट असतो. आता असेट आहे, इन्व्हेस्टमेंट हे असेट आहे, एखाद्या पार्टनरनं टेकन केलं, त्याचा इफेक्ट हा कॅपिटलला झाला पाहिजे. असेटचा नेहमी बॅलन्स कोणता असतो? डेबिट. लायबिलिटीचा बॅलन्स कोणता असतो? क्रेडिट. इन्व्हेस्टमेंट आपलं काय? इन्व्हेस्टमेंट आपलं काय आहे? असेट आहे, आणि असेटचा बॅलन्स हा डेबिट असतो. म्हणून कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू इन्व्हेस्टमेंट. कुणी टेकन केलं? मालकाचं नाव मनीष. 2400 डॅश डॅश डॅश. मनीचा संबंध होता म्हणून लक्षात ठेवा. ऍडजस्टमेंट नंबर 4 संपली. ह्या 4 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये बरेच जण फसू शकतात. इफेक्ट करायचे असतात 2, पण होतात 3 इफेक्ट. यामध्ये कन्फ्युजन करून ठेवायचं नाही. मोस्ट इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट म्हणून त्याला स्टार करून ठेवायचे, कुठेही समासामध्ये लिहून ठेवायचे. ठीक आहे. आता यानंतरचा पुढचा मुद्दा आपण बघूया, तो आहे कॅश. कॅश सर्वांना माहिती आहे, कॅश अकाउंट तयार केलंय. कॅश हे आपलं असेट आहे, असेटचा नेहमी कोणता बॅलन्स असतो? डेबिट. म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला लिहून टाका टू बॅलन्स बीडी. अंडरलाईन करा. कॅश मनीष आणि नितीन आणि अजय आणि विजय 9800 7200. बघा, टू बॅलन्स बीडी अंडरलाईन. मनीष आणि नितीन 9800, अजय आणि विजय 7200 रुपये रक्कम. ठीक आहे, झालं. या ठिकाणी कॅश हा सुद्धा पॉइंट संपला. आता ऍडजस्टमेंट नंबर 5 अतिशय महत्वाची आहे.
ऍडजस्टमेंट नंबर 5, गुडविल सांगितलंय बघा. आपलं लायबिलिटी संपलं, आपलं असेट संपलं, आता फक्त राहिले ऍडजस्टमेंट त्या करायचे. आता फक्त 10 मिनिटं बाकी आहेत. बघा गुडविल दिलेलं आहे. गुडविल कोणाकोणाचं आहे? मनीष आणि नितीनचं आहे. किती रुपये रे बाळांनो? 15,000 रुपये. 15,000 रुपयेचं गुडविल या ठिकाणी दिलेलं आहे. सर्वांना माहिती आहे गुडविल या ठिकाणी दिले 15,000 रुपये. गुडविल हे आपलं काय आहे? असेट आहे. आपलं काय आहे? असेट आहे. लिहून टाका बॅलन्स शीटच्या असेट साईडला. लिहून टाका बॅलन्स शीटच्या असेट साईडला. 15,000 रुपये. ठीक आहे. ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात, लक्षात ठेवा. गुडविल टेकन केलं. कोणी टेकन केलं या ठिकाणी? मनीष आणि नितीनने. आता बरेच जण म्हणतात हे असेट आहे. लक्षात ठेवा गुडविल हे कॅपिटलमध्ये समाविष्ट होतं. कॅपिटलचा कोणता बॅलन्स असतो? असेटला अपवाद कोणता आहे? गुडविलचा. मगाशी आपण बघितलं इन्व्हेस्टमेंट असेटचा बॅलन्स हा डेबिट असतो म्हणून डेबिटला घेतलं, परंतु गुडविल हे नेहमी आपण क्रेडिट साईडला लिहितो. का? कारण की हे गुडविल आपण आपल्या कॅपिटलमध्ये समाविष्ट करतोय. काय करतोय? समाविष्ट करतोय. आणि कॅपिटलमध्ये समाविष्ट करत असताना त्याला आपण कॅपिटलच म्हणायचं आहे, म्हणजेच काय? क्रेडिट बॅलन्स म्हणायचे आहे. लिहून टाका कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुडविल. या ठिकाणी रक्कम कशी लिहायची बघा. सर्वांना माहिती आहे रक्कम आहे 15,000. रेशो मी या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारतो. पहिलं वाक्य जे दिलंय त्यामध्ये मनीष आणि नितीनचा रेशो किती आहे? वाक्य नंबर 1 उदाहरणाचं 8-7. बरोबर आहे. 8-7. आता या ठिकाणी मनीषचे शेअर्स आहेत 8 आणि नितीनचे शेअर आहेत 7. यांची बेरीज करा. 8 अधिक 7 बेरीज करा. किती येते बेरीज? बेरीज किती येते? 15. अगदी बरोबर आहे. या 15,000ला भागायचं टोटल रेशोने 15 ने. 15 इतके 15 1,000. म्हणजे 1000. 1,000. अगदी बरोबर आहे. 1,000 रुपये उत्तर आहे. आता काय करायचं? 1,000 गुणिले 8 गुणिले 7. 1,000 गुणिले 8 किती येते? उत्तर सांगा. साधं सोपं आहे. कोणी सांगू शकतो? 8,000. 8,000. आणि 1,000 गुणिले 7 सांगा, तुम्हीच सांगा. अगदी बरोबर आहे. सोपं आहे. सोपं आहे. बरोबर आहे ना? मग लिहून टाकताना गुडविलला मनीष 8,000, नितीन 7,000. संपलं. या ठिकाणी गुडविल एक निम्मी ऍडजस्टमेंट झाली. आता दुसरा इफेक्ट या ठिकाणी करायचा आहे बघा. ऍडजस्टमेंट निम्मी राहिलेली आहे. अजून 10 मिनिट बघा. या ठिकाणी निम्मी ऍडजस्टमेंट अजून आपली आहे आणि वाचूया ती. मेसर्स अजय आणि विजय ₹10,000. बघा या ठिकाणी अजय आणि विजयचं सुद्धा गुडविल दिलंय. हे गुडविल आपलं संपत्ती आहे. गुडविल असेट असतं. लिहून टाका बॅलन्स शीटच्या असेट साईडला. ₹10,000. ठीक आहे. आता कंसामध्ये लिहा तिथं अजय आणि विजय लिहा, नाही तर परत कन्फ्युजन होणार. 2 इफेक्ट झाले पाहिजे. सर्वांना माहिती आहे या ठिकाणी हे जे गुडविल आहे ना ते कॅपिटलमध्ये समाविष्ट होतं. आणि कॅपिटलमध्ये समाविष्ट होतं म्हटलं की त्याचा बॅलन्स कोणता असणार आहे? क्रेडिट. असेटला अपवाद आहे म्हणतोय मी. कॅपिटलमध्ये समाविष्ट होतं म्हणजे त्याचा बॅलन्स क्रेडिट. म्हणून या ठिकाणी गुडविल लिहिलंय आपण. त्याच्यामध्येच आपण बसवायचं. किती रुपये सांगितलं? 10,000 रुपये. 10,000 रुपये सांगितलंय. 10,000 भागिले वाक्य नंबर 1 पॅरा नंबर 1 अजय आणि विजयचा रेशो किती आहे? तुम्हीच सांगा. सांगा किती आहे? जरा फास्ट घ्या. 3:2. अगदी बरोबर आहे. 3:2. अगदी बरोबर आहे. 3 हा अजय, 2 हा विजय. 3 अधिक 2 किती रेशो होतात? 5. किती होतात? 5. म्हणजे 10,000 भागिले 5. 5 एके 5, 5 दुनी 10. 2,000. बरोबर आहे. 2,000 गुणिले 3.
2000 गुणिले 2 उत्तर सांगा उत्तर मनीष सॉरी अजयचं उत्तर सांगा 5 2000 गुणिले 6000 3 2000 गुणिले 3 6000 6000 अगदी बरोबर आहे लिहून टाका थोडस माझं पण कन्फ्युजन झालं बराचसा वेळ झाला आपण बोलतो या ठिकाणी ठीक आहे 2000 गुणिले 2 किती 4000 लिहून टाका विजयला 4 ठीक आहे ऍडजस्टमेंट नंबर 5 संपलेली आहे ऍडजस्टमेंट नंबर 6 शेवटची ऍडजस्टमेंट सगळ्यांना माहिती आहे ऍडजस्टमेंट नंबर 6 अतिशय साधी आणि सोपी आहे त्यामध्ये काहीही अवघड नाही फक्त ऍडजस्टमेंट वाचली पाहिजे व्यवस्थित नवीन फर्मचं कॅपिटल दिलंय बघा द कॅपिटल ऑफ द न्यू फर्म इज टू बी रुपीज 1 लाख 1 लाख रुपये हे नवीन फर्मचं कॅपिटल आहे ओके डन या ठिकाणी मी लिहितो 1 लाख रुपये लिहितो मी या ठिकाणी ठीक आहे लिहिलं आता या ठिकाणी खाली रेशो दिले मनीषचा रेशो दिलाय 20 पैकी 6 शेअर नितीनचा शेअर आहे 20 पैकी 5 शेअर अजयचा आहे 20 पैकी 5 आणि विजयचा आहे 20 पैकी 4 6 अधिक 5 अधिक 5 अधिक 4 किती टोटल होते रे बाळांनो बेरीज सांगा मला शेअरची बेरीज 6 अधिक 20 बरोबर आहे 20 6 अधिक 5 अधिक 5 अधिक 4 बेरीज होते 20 1 लाखाला भागायचं 20 ने शून्याला शून्य गेला शून्याला शून्य गेला राहिले 2 2 या ठिकाणी 10 ला भाग जातोय 5 म्हणजे उत्तर आपले किती येते उत्तर किती येते आपलं 5000 रुपये उत्तर येते उत्तर भागाकार येतोय 1 लाख भागिले 20 चा भागाकार येतोय आपला किती या ठिकाणी सांगतो मी पुन्हा एकदा 5000 रुपये उत्तर येते आता या ठिकाणी काय करायचं आहे पहिल्यांदा मनीषचा शेअर किती आहे 6 शेअर आहे 5000 गुणिले 6 सांगा गुणाकार 5000 गुणिले 6 30000 अगदी बरोबर आहे बघा हे कॅपिटल आहे हे आपलं काय आहे कॅपिटल म्हणजेच क्लोजिंग बॅलन्स कॅपिटलचा काय आहे क्लोजिंग बॅलन्स आहे लक्षात ठेवा म्हणून या ठिकाणी लिहायचं टू बॅलन्स डी मनीष रक्कम तुम्हीच सांगितली मला 30000 रुपये किती आली 30000 रुपये आता आपण नितीनचं काढूया नितीनचा शेअर आहे 5000 गुणिले 5 सांगा किती येतंय 25000 लिहून टाका नितीन मध्ये 25000 आता आपण काढतोय अजयचं त्याचा रेशो सुद्धा 5 आहे 5000 गुणिले 5 किती येणार आहे तेवढंच विजय 5000 गुणिले त्याचा रेशो दिसतोय 4 सांगा गुणाकार 20000 20000 अगदी बरोबर ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात बघा कॅपिटलचा क्लोजिंग बॅलन्स आहे क्लोजिंग बॅलन्स हा क्लोजिंग बॅलन्स आपण बॅलन्स शीटला ट्रान्सफर करतो कॅपिटल नेहमी देणं असतो आणि देणं म्हणलं की लायबिलिटी साईडला लिहायचं असतं लिहून टाका कॅपिटल खालच्या ओळीला मनीष 30000 नितीन 25000 अजय 25000 आणि विजय 20000 विजय 20000 रक्कम लिहून टाका सगळेच्या सगळे इफेक्ट संपले लायबिलिटी साइड संपली असेट साइड संपली ऍडजस्टमेंट संपल्या आता आपण या ठिकाणी वर्किंग नोट क्लोज करूया रिव्हॅल्युएशन पार्टनर्स नंतर बघू पण वर्किंग नोट पहिल्यांदा क्लोज करूया वर्किंग नोट बघा वर्किंग नोट आता वर्किंग नोट बघत असताना डेबिट साइड मोठी येणार आहे बाळांनो 9800 अधिक 7200 तुम्हीच सांगा बेरीज किती येते
बेरीज तुम्ही सांगा. कॅश अकाउंट 9,800 अधिक 7,200. अतिशय साधी आणि सोपी बेरीज आहे. 9,800 मध्ये 17,000. अगदी बरोबर आहे, 17,000. ठीक आहे, सांगितली, लिहून टाका 17,000. क्रेडिट साईडला सुद्धा 17,000. या 17,000मधून 1,400 आणि 1,000 वजा करायची आणि वजा बाकी मला सांगायची किती येते. चौदा 14,600. अगदी बरोबर आहे, 14,600. या 14,600 बाय बॅलन्स सीडी, कॅश अकाउंटचा बाय बॅलन्स सीडी निघाला 14,600. हा बॅलन्स आपलं असेट असतं, कॅश अकाउंट हे आपलं असेट आहे. आणि असेट म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साईडला जाऊन लिहून लिहायचं. लिहून टाका कॅश कंसामध्ये ॲज पर वर्किंग नोट, कंसामध्ये ॲज पर वर्किंग नोट 14,600. 14,600. या ठिकाणी आता रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करूया. रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करूया. रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करत असताना यमेनचा करूया, म्हणजे मनीष आणि नितीनचा करूया. या ठिकाणी डेबिट साईड जर बघितली तर छोटी आहे, 800 800 1600, 1600 600 2200 बेरीज येते. आणि या साईडला जर आपण बघितलं क्रेडिट साईडला तर या ठिकाणी 4,720 बेरीज येते. बरोबर आहे का? तुम्ही एकदा व्हेरीफाय करा. 4,720 बरोबर आहे सर. अगदी बरोबर, 4,720 मोठी आहे म्हणून डेबिटला सुद्धा 4,720. 4,720 मधून 400 400 800 आणि 600 वजा करायचे. वजा करून मला वजा बाकी सांगा. 2200 टोटल वजा करायचे 4,720 मधून. 2,520. 2,520 अगदी बरोबर आहे, 2,520. डेबिट साईडला फरक आहे बाळांनो. डेबिट साईडला याला म्हणतो प्रॉफिट. कंसामध्ये किंवा अंडरलाईन करून ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, असं लिहित असतो आपण. ठीक आहे, आता एवढंच बघायचंय. हे झालं एमएनचं. आता एबीचं काढायचे, अजय आणि विजयचं काढायचं आहे. आणि अजय आणि विजयची बेरीज करत असताना बेरीज बघा, या ठिकाणी 2,400 डेबिट येते. आणि क्रेडिट साईडची जर विचार केला तर बेरीज येते 7,480. एकदा व्हेरीफाय करा. 7,480 येते का सांगा. हो येते सर. ठीक आहे. डेबिट मोठी, सॉरी क्रेडिट मोठी आहे, 30 घ्यायची डेबिटला. 7,480. 7,480 मधून 2,400 गेले, वजा बाकी मला सांगा किती येते. 5,080. 5,080 अगदी बरोबर. ठीक. आता या ठिकाणी प्रॉफिटच झाला हे तर समजलं आपल्याला. पहिल्यांदा प्रॉफिट, डेबिटचा प्रॉफिट ट्रान्सफर करतो क्रेडिटला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला करून टाका बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट. आता या ठिकाणी अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, तुम्हाला थोडासा भागाकार, तुमचं गणित या ठिकाणी पक्क करावं लागेल. भागाकार थोडासा अवघड स्वरूपाचा असतो. 2,520 दोघांमध्ये वाटायचे. मनीष आणि नितीनचा रेशो आहे 8:7, म्हणजे 8 अधिक 7 15, म्हणजे 2,520 भागिले 15. मला भागाकार सांगा, तुम्ही सांगा किती येतोय. कॅल्सीचा वापर न करता मॅन्युअली करून सांगा मला. 2,520 भागिले 15.
भागाकार जमतोय का? आता भागाकाराचं एक मला लेक्चर घ्यावं लागेल. दोन 2520 भागिले 15 भागाकार किती येतोय? उत्तर मला सांगा फक्त. 170, 172 का 168? उत्तर सांगा. मी 3 ऑप्शन दिले. 168. 168 अगदी बरोबर आहे. 68. 168 बघा, 168 हा आपला भागाकार आला. याला गुणायचं आहे. 168 गुणिले 8 गुणिले 7. 168 गुणिले 8 सांगा. एक 1344. बरोबर आहे. 1344 लिहून टाकायचं आपल्याला. 1344. आता 168 गुणिले 7. सांगा. 168 गुणिले 7 काय करायचे? 1344 मधून 168 वजा करायचे. साधं सोपं. 1176. अगदी बरोबर आहे. 1176. हे झालं आपलं मनीष आणि नितीन. आता तुम्हाला आणखीन एक भागाकार करायचा आहे. आणखीन एक भागाकार करायचा आहे. बघा या ठिकाणी अजय आणि विजय याचा प्रॉफिट आहे 5080 भागिले अजय आणि विजयचा रेशो होता 3:2. 3 अधिक 2 म्हणजे 5. 5080 भागिले 5. हा भागाकार तुम्ही सांगितला पाहिजे मला, कारण सोपा आहे. काय अवघड नाही भागाकार, कोणीही सांगू शकेल. 1016. बरोबर आहे. 1016. 1016 कसा आला? 1016 80 ला भाग जातोय 50 ला भाग जातोय 5 न. ठीक आहे, ते उत्तर आलं आपलं 10,016 गुणिले 3 गुणिले 2. गुणाकार सांगा. 1016 गुणिले 3. 3048. बरोबर आहे. घेऊन टाका 3048 आणि 1016 गुणिले 2. 2032. बरोबर आहे. 2032 हे झालं. आता आपल्याला कॅपिटल अकाउंट क्लोज करायचे आहे. आता या ठिकाणी तुमच्या बेरजेचा आणि वजाबाकीचं या ठिकाणी तुमचं कौशल्य पणास लागणार आहे. बघूया आपण. आता सर्वांना मी एवढं सांगतो की तुमचा जो फरक आहे ना, तो डेबिटलाच फरक लागतोय. एवढं या ठिकाणी तुमचा वेळ वाचवतो. डेबिटचा फरक लागतोय, त्यामुळे तुम्ही बेरीज करताना क्रेडिट साईडची बेरीज करा. क्रेडिटची बेरीज करा. मला पहिल्यांदा मनीष याची बेरीज सांगायची आहे. तुम्ही 2000, 24,000, 8,000, 1,344. दोन 24 26, 26 आणि 8 34, 35, 35 आणि ते 344. 35,000. 35,344. 35,344. क्रेडिटची बेरीज घ्यायची डेबिटला. 35,344. या 35,344 मधून 32,400 वजा करा. 32,400 वजा करा.
35,344 मधून. शॉर्टकट आणखी मी सांगतो तुम्हाला, चला. दोन हजार 944. 2,944. अगदी बरोबर आहे. 44. ठीक आहे, हे झालं आपलं मनीष. आता घेऊया नितीन. 1,200 अधिक 21,000 अधिक 7,000 अधिक 1,176. तीस हजार किती उत्तर येते सांगा मला. 30,176. 30,376. 376. 376. हा. 30,376 अगदी बरोबर आहे. क्रेडिटची बेरीज घ्यायची डेबिटला. 30,376. या 30,376 मधून 25,000 वजा करा. तोंडी कोणीही सांगू शकतं न करता. तोंडी सांगा, तोंडी. 5,376. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. 5,376. आता पुढचं घेऊया अजयचं. 2,200, 6,000 आणि 3,048. 2 आणि 6 8 8. 22,000 अधिक 6,000 अधिक 3,048. 22 आणि 6 31,000. अगदी बरोबर आहे. 48. 31,048. अगदी बरोबर आहे. 31,048 तेवढंच घ्यायचं डेबिटला. आपण घेऊया लगेच. बघा या ठिकाणी 31,048 यामधून 25,000 वजा करा. साधा सोपा वजाबाकी आहे. साधी सोपी आणि वजाबाकी आहे. 31 मधून 25,000 वजा करायचे. 6,048. अगदी बरोबर. आता राहिला फक्त विजय. विजयची करूया. 15,600 अधिक 4,000 अधिक 2,032. 15 आणि 4 19, 19 आणि 2 21. आता सांगा, पुढचं तुम्ही सांगा. 21,632. अगदी बरोबर. ₹21,632 मधून 20,000 वजा केले. वजा बाकी 1,632. 1,632. बरोबर आहे. 1,632. आता सर्वांना माहिती आहे याला म्हणतो का आपण काय. याला आता एवढंच लक्षात ठेवा, तुम्हाला जर बॅलन्स शीट मध्ये करंट अकाउंट दिला असेल तर जो काही फरक लागतो तो आपण ट्रान्सफर करतो करंट अकाउंटला. म्हणून या ठिकाणी म्हणायचं टू करंट अकाउंट. बॅलन्स म्हणू शकत नाही, बॅलन्स तर मागाशीच घेतले. जो काही फरक लागतो तो करंट अकाउंटला घ्यायचा. जर उदाहरणामध्ये करंट अकाउंट दिला असेल तर टू करंट अकाउंट. आता हा जो फरक आहे याचा इफेक्ट केला पाहिजे. बघा डेबिट साईडला लागलेला फरक हा जातो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बॅलन्स शीट टाका करंट अकाउंट. अंडरलाईन. चौघांची नावं लिहा खाली. मनीष, नितीन, अजय आणि विजय. MNAV. ओके. मनीषची रक्कम किती आहे? 2,944. 5,376. 6,048 आणि 1,632. संपला. आता या ठिकाणी तुम्हीच बेरीज करा असेटची, तुम्हीच बेरीज करा लायबिलिटीची. मला सांगा येतंय का बरोबर. काही विद्यार्थिनींनी मला या